तोवरी स्मरणात नाही तुझं. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. अगदी शेवटचा क्षण जवळ आलेला असताना सुद्धा देवाचं स्मरण त्यानं केलं नाही. जेव्हा यमदूताने पाश टाकला, प्राण खेचू लागले, मुलाकडे लक्ष गेलं, मुलगा दिसला लहाना, त्याचं नाव नारायण होतं. नारायणा प्रेमानं हाक मारली. परिणाम असा झाला, देवदूतही त्या ठिकाणी आले. देवदूत आणि यमदूत या दोघांचा संवाद शुभदेव भगवंतांनी विस्तृत असा वर्णन केला आहे. धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, या सर्व गोष्टींचं चिंतन या दोघांच्या चर्चेतून स्पष्ट केलेलं आहे. देवदूत यमदूतांना म्हणू लागले, तुम्ही यांना घेऊन जाऊ शकत नाही. आम्ही या अजामेळाला परमात्म्याच्या धामाला घेऊन जाणार आहोत. यमदूत म्हणतात, तुम्ही याला वैकुंठ धामाला नाही घेऊन जाऊ शकणार नाही का? यानं जीवनभर पापकर्म केले, आम्ही याला यमलोकात घेऊन जाणार आहे शिक्षा देण्याकरता. देवदूत म्हणताय, तुम्हाला माहिती नाही नियम आणि काय? शेवटच्या क्षणी परमात्म्याचं नाम मुखामध्ये आल्यानंतर त्याला भगवान परमात्म्याचं धाम प्राप्त होतं. अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, तुका म्हणे सुहा पार नाही. यमदूत म्हणतायत, यानं देवाचं नाव घेतलं नाही, यानं याच्या मुलाचं नाव घेतलंय म्हणे. देवदूत म्हणतात, मुलाचंच नाव घेतलंय, पण मुलाचं नाव कुणाचं नाव आहे? मुलाचं नाव देवाचं नाव आहे. नारायण कुणाचं नाव आहे? देवाचं. यानं देवाचं नाव घेतलंय. पुन्हा यमदूत म्हणायचे, यानं देवाचं नाव घेतलं नाही, मुलाचं नाव घेतलंय. देवदूत पुन्हा म्हणायचे, मुलाचंच घेतलंय, पण मुलाचं नाव कुणाचं नाव आहे? देवाचं नाव आहे. यानं देवाचं नाव शेवटच्या क्षणी घेतलंय आणि म्हणून याला आम्ही भगवान परमात्म्याच्या धामाला घेऊन जाणार. अखेर यमदूतांना माघार घ्यावी लागली. अजामेळ पापरासी, नामे नेला वैकुंठासी. एका नामानं अजामेळाला वैकुंठ धाम प्राप्त झालं. आणि म्हणून मी सांगत असतो, मुलांची नावं ठेवत असताना चिंट्या, गोट्या, पिंट्या, दगड्या, धोंड्या असली नावं ठेवायचीच नाही. संतांची नावं ठेवा, देवाचं नाव ठेवा, जेणेकरून सहज आपल्याला परमात्म्याचं नामचिंतन घडेल, सहज घडेल. निरर्थक अशी नावं ठेवूच नका. पापही नाही आणि पुण्यही नाही. पिंट्या 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 म्हणून किती जप केल्यानंतर देव प्राप्त होईल? पापही होणार नाही. निरर्थक अशी नावं ठेवू नका. आता नवीनच वाढ आलं, काहीतरी ते सिरियल मध्ये, चित्रपटामध्ये नाव ठेवलेलं असतं आणि मग त्यातलं पाहून ऐकून नाव ठेवतात, काहीही नाव ठेवतात. एका नाव ठेवत असताना विचार करूनच नाव ठेवलं पाहिजे. कितीतरी नाव आहेत. संतांची नावे ठेवा, ज्ञानोबराय ठेवा, तुकोबा ठेवा, गोरोबा ठेवा, भगवान ठेवा. किती नाव आहेत देवाची? तर 1000 नावं सांगितली विष्णू सहस्रनामामध्ये. 1000 नाव. जे आवडतं ते नाव. विठ्ठल ठेवा, पांडुरंग ठेवा, हरी ठेवा, राम ठेवा, कृष्ण ठेवा, गोविंद